सर्वांचे लांगीत भावेश या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक सोपे आणि सुंदर असे भाषण बघणार आहोत. चला तर सुरू करूया. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. सन्माननीय व्यासपीठ, प्रमुख अतिथी, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. माझ्या मराठी मातेचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिरा, दऱ्या खोऱ्यातील शिरा. अशी मराठी भाषेची थोरवी गाणारे, मराठी भाषेचे अग्रगण्य कवी, ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. त्यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 मध्ये पुण्यात झाला. त्यांनी आपल्या लेखन कौशल्य व शब्द सामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्याची निर्मिती केली. त्यांनी अनेक कविता, नाटके, कथा तसेच कादंबऱ्यांचे लेखन केले. 1942 मध्ये त्यांच्या विशाखा या ग्रंथाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत तरुण पिढीला प्रेरित केले. हा ग्रंथ आजही भारतीय साहित्याचे उत्कृष्ट कार्य म्हणून ओळखला जातो. तसेच त्यांचे नटसम्राट हे नाटक आज अजरामर आहे. मराठी ही आपल्यासाठी केवळ एक भाषा नसून ममतेचे, वात्सल्याचे आणि संस्काराचे बोल आहेत. भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी मराठी एक भाषा आहे. महाराष्ट्र राज्याची अधिकृत व गोवा राज्याची सह-अधिकृत भाषा ही मराठी हीच आहे. शेवटी कुसुमाग्रजांची एक कविता आठवते, जी युवकांना प्रेरणा देणारी आहे. ती म्हणजे, मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा, मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा.